अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी अमरावती शहरातील श्यामनगर रुक्मिणीनगर भागात पदयात्रा काढून मतदारांचा आशीर्वाद घेतले। यावेळी मतदारांनी बळवंत वानखडे यांचं जोरदार स्वागत केलं। येत्या 26 एप्रिलला अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे। याकरता सर्वच राजकीय पक्षांनी आता जोमानं प्रचाराला सुरुवात केली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी श्यामनगर येथील गजानन महाराज मंदिरात जाऊन पूजा अर्चना केली आणि त्यानंतर आपल्या पदयात्रेला सुरुवात केली। यावेळी आमदार यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी आमदार धाने पाटील, प्रीती बंड, पराग गुडधे, बंडू हिवसे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, माजी महापौर वंदना कंगारे, नितीन कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। शांत स्वभाव आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ओळख असलेले महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखडे यांना भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे। ही निवडणूक जी आहे देशपातळीच्या प्रश्नावर आहेच, परंतु ज्या मतदारसंघात या मतदारसंघाचे स्थानिक प्रश्नसुद्धा खूप मोठे आहेत। मग बेरोजगारी असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा अन्य प्रश्न असतील, MIDCचा प्रश्न आहे, विमानतळाचा प्रश्न आहे, हे अनेक प्रश्न आहेत, मेळघाटचे वेगळे प्रश्न आहेत। हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढत आहोत आणि आज आमच्या जी प्रचार यात्रा सुरू झाली ती रुक्मिणीनगरमधून सुरू झाली, त्याला चांगला प्रतिसाद आहे। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। लोक स्वतःहून तयार आहेत आणि जे काही आता तुम्ही पाहत असाल या रॅलीत लोक स्वतःहून भेटून आम्हाला नमस्कार करत आहेत, आम्हाला सपोर्ट करत आहेत। आम्ही तुमच्यासोबत आहोत हे प्रत्येक माणूस गावी देत आहे। अमरावती लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज रुक्मिणीनगर परिसरातील या पदयात्रेने होत आहे आणि तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रचंड प्रमाणावर लोक इथं स्वयंस्फूर्तीने हजर झालेले आहेत, त्यामुळे आमच्या उमेदवाराचा विजय हा पक्का आहे हे आज सुनिश्चित झालेला आहे। कमीत कमी 2.5 ते 3 लाख मतांनी बळवंतराव निवडून येतील असा विषय आणि ज्या पद्धतीने लोक घरातून बाहेर येऊन त्यांना हार घालत आहे, त्यांच्याशी संवाद साधत आहे, त्यांच्यासोबत आपल्या संवेदना जोडत आहे, मला असं वाटतं की आता कमळ यावेळेस ते फुलणारच नाही आणि पंजाच निवडून येणार या बाबतीत आमच्या मनात कोणतेही दुमत। ती सभागृहामध्ये युती झाली, परंतु मैदानावरती पहिल्यांदा युती झाली आणि सोबत जात आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण असून बळवंतराव वानखडे हे पहिल्या नंबरवर असून प्रचारातसुद्धा आम्ही आघाडीवर आहे। इतर उमेदवारांना प्रचाराचा अजूनही सूर गवसून राहिला नाही की नक्की सुरुवात कुठून करावं आणि एक उमेदवाराची तर अवस्था अशी आहे की निवडणुकीत काय करावं हे सुद्धा आता त्याला सुचून राहिलेलं नाही। लोकांचा सगळ्या स्तरावरचा जो प्रतिसाद आहे तो महाविकास आघाडीला आहे आणि शेतकऱ्यापासून शेतमजुरापासून संपूर्ण विदर्भातील महाराष्ट्रातील जनता महागाईला अत्यंत कंटाळली आहे। 10 वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारनं देशामध्ये एकाही वस्तूचे भाव कमी केले नाही। तेलाचे असो, तुपाचे असो, लेखन असो, पाठी असो, कुठलीही गोष्ट असो, त्यांनी प्रत्येक गोष्टीवर GST लावला आणि मिनिमम दुप्पट भाववाढ केलेली आहे।